तर मावळमध्ये ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। सध्या बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे आणि या दुर्घटनेच्या संदर्भात काही राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत। आपण पाहूयात। आता मी विभागीय आयुक्त, तहसीलदार आणि पोलीस कमिशनर यांच्याशी बोललो आहे। आत्ता प्राथमिक माहिती एवढीच आहे की हा पूल तुटलेला आहे, त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले, त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि त्यासोबत काही लोक अडकलेले आहेत। त्यांच्याकरता NDRFची टीम त्या ठिकाणी पोहोचते आहे, त्यांना रेस्क्यू करण्याकरता। काही लोक वाहण्याची शक्यता आहे, अजून त्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालेलं नाही किंवा कॅज्युअल्टीजच्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालं नाही, त्यामुळे या क्षणाला त्याबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही। पूर्ण माहिती याची मिळाल्यानंतर याच्यावर आपल्याला माहिती देता येईल। आत्ता प्रशासन तातडीनं सगळी मोबिलायझेशन करून आणि लोकांना कसा दिलासा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे। अतिशय दुर्दैवी आहे आणि वेदनादायी आहे। यामध्ये जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले 38 लोकांना सुरक्षित बाहेर काढले। NDRFची टीम, लोकल रेस्क्यू टीम त्या ठिकाणी काम करते, स्थानिक लोक देखील मदत करतात आणि बचाव कार्य सुरू आहे। 2 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे, 6 लोक जखमी आहेत ही माहिती दिली आहे आणि अनेक लोकांना आता वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे जे लोक जखमी आहेत त्यांच्यावर चांगले उपचार करणे, त्यांचा जीव वाचवणे आणि आणखी जे लोक त्या दुर्घटनेमध्ये आहेत, सापडले, त्यांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढणे याला प्राधान्य प्रशासन देते। बरोबर, अशा मुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करावं अशा प्रकारची सूचना देखील मी या ठिकाणी दिली। तिथे गेलेले आहेत, वेगवेगळ्या माहिती मिळते। NDRFची टीम तिथे गेलेली आहे, आजूबाजूचे गेट, नगरपालिका वगैरे तिथली पण टीम तिथे गेलेली आहे आणि प्रथम दर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार चढलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होते, त्या बोजाने ते खाली पडला। तिथं 8 कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे, पण त्याच्याबद्दलची उत्तमभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली। कलेक्टर म्हणले काही काळामध्ये तुम्हाला देतो। दुर्दैवी घटना आहे, परंतु ज्या ठिकाणी आपण उभे आहोत हा पूल, हा पादचारी पूल होता, लोखंडी फॅब्रिकेशन मध्ये उभा केलेला पूल होता आणि या पुलाला फक्त शेतकऱ्यांना जाण्या येण्याकरता पायी म्हणून याची व्यवस्था केली होती। जवळपास 30-35 वर्षापूर्वीचा पूल असताना या ठिकाणी नागरिकांना सुद्धा जाण्या येण्याची बंदी होती, परंतु काही 2 व्हीलर्स त्या पुलावरती घातल्या गेल्या। मधल्या सेल्फी पॉइंट करता किंवा फोटो काढण्याकरता मधल्या भागामध्ये जवळजवळ 100 पर्यटक त्या ठिकाणी उभे होते, अशी माहिती आपल्या सगळ्या स्थानिक नागरिकांनी दिली आणि 2 पर्यटक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत, त्यांच्या डेड बॉडी हातामध्ये मिळालेल्या आहेत। साधारणतः अजूनही 1-2 जण अडकल्याची शक्यता ही प्राथमिक स्वरूपामध्ये आम्हाला मिळते। दुर्दैवी घटना आहे, अपघात आहे, यात एकही जीव जाता कामा नये। जे दुर्भाग्याने सगळ्या माहिती समोर माझ्याकडे आलेल्या नाहीत, पण घटनाग्रस्त जे कोणी असतील त्यांच्या दुःखात तर आपण सगळेच सहभागी आहोत। घटनेत अजून दुखापत, इजा, जानमाल हानी होऊ नये ही अपेक्षा आहे। प्रशासन तसं कर्तव्याने कर्म करतंय। या सगळ्यातून घटना घडली ती का, कशामुळे, कारण काय याची चौकशी व्हावी अशी अपेक्षा आहे। मावळमध्ये साका म्हणजे ब्रिज कोसळून काही जण पाण्यामध्ये वाहून गेली आहेत। देवाच्या मनात काय मला माहित नाही, पण या सगळ्या बातम्यांनी मनाला वेदना होतात। याच्यात फक्त एवढंच सांगू शकतो की ज्यांची माणसं गेली असतील, त्यांच्या घरात आज दुःखाचा डोंगर कोसळला असेल, त्यांना ईश्वर ते सहन करण्याची ताकद देवो, मृतात्म्यांना शांती मिळो, एवढंच या ठिकाणी बोलू शकतो। तुम्ही काय बोलणार? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।